सारेगामापा ऐक्या सारेगामापा। मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे मराठी पाऊल पडते पुढे या आपल्या लाडक्या कार्यक्रमाचं दुसरं पर्व आता सुरू होणार आहे। या कार्यक्रमाचे निर्माते श्री नितीन चंद्रकांत देसाई आज आपल्यासोबत आहेत। मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते। वेलकम सर। सर, आम्हाला सगळ्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की मराठी पाऊल पडते पुढेच्या या दुसऱ्या पर्वाचं वैशिष्ट्य काय? राजा शिवछत्रपतींना अभिवादन करत, तुळजापूरच्या भवानीला नमन करत, आज तुमच्यापुढे मराठी पाऊल पडते पुढेचं पाऊल जे पुढे पडतंय ते घोषित करताना आनंद होतोय। जय भवानी। हाच जोश आहे, तुम्ही मराठी पाऊल पडतेला पुढे नेलेलं आहे। पण तुमच्यासाठी आज अभिमानाची गोष्ट आहे की ते मराठी पाऊल पुढे पडलेलं आहे आणि यावेळी आटकेपार झेंडा घेऊन ते मराठी महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलं आहे। या महाराष्ट्राच्या बाहेरचे जे मराठी लोक आहेत, गोव्यामधले असो, इंदोरमधले असो, असे असंख्य स्पर्धक यावेळी तुमच्या भेटीला येणार आहेत। आणि दुसरा जो झेंडा आहे तो एवढा आटकेपार आहे की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल। त्या कार्यक्रमाचं जे तुम्हाला आवडीचे असे असलेले परीक्षक आणि त्या परीक्षकामध्ये तुमच्या आवडीची अशी व्यक्ती येणार आहे आणि ते झेंडा तुम्हाला उद्या पाहायला मिळाले। कारण एकदाच सगळं सांगितलं तर सगळंच संपून जाईल। पण मला खास आनंद होतोय की मराठी पाऊल पडते पुढे हे तुम्ही झीच्या सगळ्या प्रेक्षकांनी उचलून दिलं। त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो, या स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि ह्या पुण्याला शुभेच्छा देतो। कसं काय पुणे? पुण्याने नेहमीच साथ दिलेली आहे। तर उद्या तुम्ही विसरू नका, मराठी पाऊल पडते पुढे हे दिवाळीच्या निमित्ताने खास 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 तुमच्या भेटीला येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, थँक्यू सो मच। सारेगामापा ऐक्या सारेगामापा।